एक महत्त्वाची बातमी पूजा खेडकर संदर्भातली। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केलाय। यूपीएससीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनावट कागदपत्र, अपंगत्व आणि आयटी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पूजानं बनावट कागदपत्र बदलून यूपीएससी परीक्षा निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळा दिलेली आहे असा तिच्यावर आरोप आहे। बनावट ओळखीच्या आधारे यूपीएससीमध्ये निवड झाल्याचा आरोपही तिच्यावर आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अखेर पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल झालेला आहे, काय अधिक माहिती मिळते? बिलकुल, दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। एफआयआर दाखल केली आहे पूजा खेडकरच्या विरोधामध्ये आणि यूपीएससीच्या तक्रारीवरून हा दाखल केलेला आहे। 3 मुद्द्यांचा समावेश आहे यामध्ये। एक तर की बनावट कागदपत्र दाखल केले, दुसरं म्हणजे की डिसेबिलिटी म्हणजे की दिव्यांगाचं ओळखपत्र देऊन प्रवेश केलेला आहे यूपीएससी मध्ये आणि आयएएस मिळवलेला आहे, आणि तिसरं म्हणजे की आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि पूजानं अनेक वेळा आपले नाव बदलण्यात आलेलं आहे आणि नावामध्ये अगोदर वडिलांचं नाव होतं, त्यानंतर आईचं नाव टाकलेलं आहे आणि वेगवेगळ्या ओळखीच्या आधारे त्यामध्ये मोबाईल नंबर पण बदललाय, पत्ता पण बदलला आणि सर्वच नाव सुद्धा बदललं। आणि असं करून जो काही नियम असतो यूपीएससीचा की या ठराविक राऊंड मध्येच तुम्ही परीक्षा देऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त अतिरिक्त राऊंड जे आहेत ते पूजाचे झालेले आहेत आणि त्यामुळेच एक फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आता दिल्ली पोलीस, कारण आजच हा गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांचं गुन्हे शाखा कदाचित पूजाला बोलवू शकते चौकशीसाठी किंवा या शाखेचं पथक महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा चौकशी करू शकतं। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केलेला आहे। अधिक वेळा यूपीएससीची एक्झाम देणं, त्याचप्रमाणे बनावट कागदपत्र या सगळ्या नियमांविरोधात पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे लवकरच पूजाला दिल्लीला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं किंवा गुन्हे शाखेचं पथक महाराष्ट्रात येऊन पूजाची चौकशी करू शकतं।